नमस्कार, किचन क्वीन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आपल्या सर्वांची फेवरेट लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत आणि लेडीजची सर्वात फेवरेट रेसिपी म्हणजे पाणीपुरी रेसिपी। तर मग पाणीपुरीची रेसिपी बनवायला सुरू करूया। पुरी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1.5 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि अर्धा कप रवा घेतलेला आहे। रवा म्हणजे बारीक सुजी घेतलेली आहे, मोठी सुजी घ्यायची नाही। क्रिस्पी पाणीपुरी बनवून तयार होण्यासाठी यामध्ये 1 चुटकी पापड खार टाकायचा आहे। बेकिंग सोडा वापरायचा नाही। बेकिंग सोडा जर तुम्ही वापरला तर पाणीपुरी आपली व्यवस्थित क्रिस्पी होणार नाही। आता आपण थोडं थोडं करत पाणी ऍड करायचं आहे आणि व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ एकदम सैल मळून घ्यायचं आहे, कारण आपण यामध्ये रवा यूज केलेला आहे। पहा, 2 कप टोटल पिठासाठी आपल्याला या ठिकाणी 1 ग्लासामध्ये जवळपास अर्धी वाटी पाणी रिमेनिंग राहिलेलं आहे। इतकं पाणी लागलेलं आहे। पाण्याचं प्रमाण तुम्हाला थोडंसं कमी जास्त लागू शकतं। पहा, सुजीचं पीठ आता आणि गव्हाचं पीठ आपलं आता मळून झालेलं आहे। हा एकदम सॉफ्ट डो असला तयार होऊन बसला पाहिजे। पिठाला आता आपण जवळपास 1 घंट्यासाठी रेस्टला ठेवून द्यायचं आहे। पहा, एकदम सॉफ्ट असा डो तयार झाला पाहिजे। सुती ओल्या कपड्याने असं झाकून 1 घंट्यासाठी रेस्टला ठेवून देऊया। पोळपाटाला आणि लाटण्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत, त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। अशाच प्रकारे सर्व पुऱ्या मी लाटून घेते। गव्हाचं पीठ वापरायचं नाहीये, फक्त तेलाचा वापर करायचा आहे। पहा, एकदम पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आहे आणि लाटून घेतलेल्या सर्व पुऱ्या अशा प्लास्टिक वरती ठेवायच्या आहेत आणि ओल्या कपड्याने झाकून ठेवायच्या आहेत। कमीत कमी 2 घंटे ह्या पुऱ्या झाकून ठेवायच्या आहेत। कढईमध्ये मी एकदम कडक तेल करून घेतलेलं आहे आणि कधीही पुऱ्या करत असताना कढईमध्ये अर्ध्यापेक्षा कमी तेल घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पुऱ्या व्यवस्थित फुगतील। ही तुमच्यासाठी खास टिप आहे। ही बाजू आपण प्लास्टिकच्या खालच्या बाजूला म्हणजे ही बाजू खालच्या बाजूला जी केलेली होती तीच बाजू आपण तेलामध्ये खालच्या साईडला करायची आहे आणि एक एक पुरी तळून घ्यायची आहे। पहा, हळूहळू आपली टम फुगून आपली पुरी तयार होईल। पहा, आणि ही पुरी तळत असताना दोन्ही बाजूनी तळून घ्यायची आहे छान अशी आणि असं हळूहळू करत त्यावरती तेल टाकायचं आहे, जेणेकरून आपली पुरी छान बनेल। पहा, किती छान टम फुगलेली आहे पुरी। पहा, जवळून दाखवते पुरी किती छान झालेली आहे। पुरी टाकल्याच्या नंतर अशी हळूहळू थोडी थोडी प्रेस करून घ्यायची आहे आणि ही देखील बाजू अशी तळून घ्यायची आहे। पहा, एकदम मार्केटमध्ये मिळते तशी एकदम टम फुगून आपली पुरी तयार आहे आणि क्रिस्पीनेस देखील पहा किती छान आहे। आता अशाच करत मी थोड्या थोड्या करतच पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। 2 कप पिठामध्ये आपल्या जवळपास 100 पाणीपुरीच्या पुऱ्या बनून तयार आहेत। खजूर आणि अर्धा कप धुवून घेतलेली चिंच घेतलेली आहे। दोन्हीचं प्रपोर्शन सेमच ठेवायचं आहे आणि जेवढा आपण खजूर घेतलेला आहे त्यामध्ये त्याच्यात थोडंसं वर येईल इतकंच गरम पाणी टाकायचं आहे आणि चिंचेला देखील तितकंच पाणी टाकायचं आहे, फार पाणी वापरायचं नाहीये। गरम पाणी टाकून ठेवलेली चिंच आणि खजूर हे आपण 20 मिनिटांसाठी असंच ठेवून देऊया। चिंच आणि खजूर आता आपण मिक्सर ग्राइंडरला बारीक ग्राइंड करून घेऊया। मिक्सर ग्राइंडरला आपली आता चिंच आणि खजूर ग्राइंड करून झालेला आहे। पहा, खजूर आणि चिंच या कढईमध्ये टाकून आता शिजवून घेऊया। 1 कप गूळ टाकायचा आहे आणि गूळ विरघळेपर्यंत हे मिश्रण हलवत राहायचं आहे। 1 कप पाणी टाकायचं आहे। चवीनुसार ½ टीस्पून मीठ, 2 चुटकी हिंग, ½ टीस्पून लाल तिखट, चवीनुसार पाव चमचा काळं मीठ, ½ टीस्पून जिरे आणि धने पावडर। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि चिंचेचं हे मिश्रण 5 मिनिटांसाठी उकळून घेऊया। मार्केट सारखा कलर येण्यासाठी 1 चुटकीपेक्षा थोडासा कमी फूड कलर टाकत आहे मी। हा ऑरेंज फूड कलर आहे, हा टाकायचा आहे कलर आणि व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे सोप अवेलेबल असेल तर तुम्ही सोप देखील टाकू शकता, त्यामुळे चव छान येते। आणखी 2 मिनिटं हे मिश्रण मी शिजवून घेणार आहे, त्यानंतर आपली खट्टी मिठी चटणी तयार असेल। 5 मिनिट झालेले आहेत। आता मी गॅस बंद केलेला आहे। पहा, कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे।
बॅक साईडला जर अशी लेअर येत असेल तर याचाच अर्थ आपली चटणी परफेक्ट आहे. ह्याच कन्सिस्टन्सीला गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर आपली चटणी जशी थंड होईल तशी तशी घट्ट बनून तयार होते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मस्तच थोडा थोडा यामध्ये बनवून घेतलेला रगडा टाकायचा आहे. जर तुम्ही रगडा खात नसाल तर यामध्ये मसाला आलू भरू शकता. आपल्या चवीनुसार थोडंसं गोड पाणी टाकायचं आहे यामध्ये. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट पाणी टाकायचं आहे. थोडा थोडा सर्व पुऱ्यामध्ये कांदा असा टाकून घ्यायचा आहे. पहा, आणि सर्वांवरती थोडी थोडी कोथिंबीर, ब्लॅक सॉल्ट, थोडंसं लाल तिखट, थोडासा चाट मसाला, जिरे ओवा पूड आणि धने पूड आहे. सर्वात शेवटी यावरती जाईल शेव. नायलॉन शेव वापरायची आहे. पहा, आपली पाणीपुरी आता रेडी आहे.